तुम्ही कधी असं अनुभवलंय का, की अकाउंटमधून पैसे तर कट झाले, पण आपण काहीच खरेदी केलं नाहीये? तर बऱ्याच वेळेला याचे 2 कारणं असू शकतात. एक म्हणजे फ्री ट्रायल आणि दुसरं म्हणजे ऑटो पे किंवा यू-पी-आय मॅन्डेट. तर नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ह्या 2 ट्रॅपबद्दलच सांगणार आहे आणि तेही अगदी सविस्तर आणि 100% आपण यापासून कसं वाचू शकतो. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आता बघा, फ्री ट्रायल म्हणजे काय, की बऱ्याच वेळेला काय होतं, की बरेचसे असे ऑनलाईन ॲप्लिकेशन्स आहेत. ते आपल्याला काय देतात, की 7 डेज फ्री ट्रायल किंवा 1 मंथ फ्री ट्रायल्स म्हणजे काही दिवसांसाठी आपल्याला तो ॲप वापरण्यासाठी फ्रीमध्ये देतात. म्हणजे त्यांचं जे सबस्क्रिप्शन आहे मंथली किंवा ॲन्युअली असेल, तर हे सबस्क्रिप्शन न घेता ते आपल्याला काय करतात, फ्री ट्रायल देतात काही दिवसांची, बरोबर? तर हे आहे फ्री ट्रायल. मग आता यामध्ये काय होतं बघा, बऱ्याच वेळेला, की ते फ्री ट्रायल तर देतात आपल्याला, पण आपल्याला ते काय करतात, कार्ड डिटेल किंवा यू-पी-आय डिटेल मागतात आणि आपल्याला सांगतात, की ₹2, ₹1 असं पेमेंट करा, बरोबर? मग जेव्हा आपण हे पेमेंट करतो, त्यावेळेला काय होतंय, की समजा यू-पी-आयने तुम्ही पेमेंट केलंय, तर ₹2 पेमेंट ते परत रिफंड होतं बऱ्याचशा ॲपमध्ये. आणि काही ठिकाणी फक्त ₹2 देऊन सबस्क्रिप्शन घ्यायचं असं असतं. मग काय होतं, की ते ₹2 तुम्ही पे करता, बरोबर? आणि त्यावेळेला मग तुमचे पूर्ण तुम्ही डिटेल्स त्यांना देता, बरोबर? आणि त्याचबरोबर जी ऑटो पेची सेटिंग आहे ती तुमची ऑन होते, बरोबर? आणि मग काय होतं, की जो फ्री ट्रायल आहे, जो कालावधी आहे फ्री ट्रायलचा, तो कालावधी संपला, की ते ऑटो पे ऑन असल्यामुळे तिथून पुढे जे सबस्क्रिप्शनचे चार्जेस आहेत त्यांचे पर्टिक्युलर ॲप्लिकेशनचे, ते तुम्हाला काय होतात, लागतात आणि आपोआप तुमच्या अकाउंटमधून पैसे कट होतात. म्हणजे लक्षात आलंय तुमच्या? म्हणजे तुम्हाला ते फ्री देत नाहीये, तर पुढचं सबस्क्रिप्शनसाठी तुम्हाला काय करतात, ते तयार करतात. लक्षात आलंय का? मग काय होतंय, की आपल्या लक्षात येत नाही आणि बऱ्याच वेळेला मेसेज वगैरे येतो, ईमेल्स येतात, पण आपण त्याकडे इग्नोर करतो किंवा आपण कामात असतो आणि बऱ्याच जणांचे ऑलरेडी बरेचसे ऑटो पे जे आहेत ते ऑन असतात. तर वेगवेगळे जे काही चार्जेस असतील ते महिन्याला आपले कटतात आणि असे वेगवेगळे मेसेज येतात, तर आपण थोडंसं त्याकडे दुर्लक्ष करतो किंवा आपल्याला असं वाटतं, की चला ₹200-300 गोष्ट आहे, आपण करू नंतर. पण हे जे काय आहे, हे कंटिन्यू चालूच असतं ऑटो पे आणि अशा प्रकारे काय होतात, आपल्या अकाउंटमधून पैसे कट होत राहतात. आता बघा, मग ह्यापासून आपण कसं वाचायचं? आता पहिला मुद्दा, बऱ्याच जणांना काय वाटतं माहितीये, की ते ॲपच आपण डिलीट करून टाकूया, अनइन्स्टॉल करूया मोबाईलमधून. तुम्ही ते काही जरी केलं, तरी पण तुमचे जे काही पैसे आहेत ते कट होत राहणार. ठीक आहे? मग आता यापासून कसं वाचायचं? तर सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे काय, की जेव्हा तुम्ही कुठल्याही ॲपची फ्री ट्रायल घेत असाल, तर त्यावेळेला फ्री ट्रायल तुम्ही जेव्हा घेता, त्याच दिवशी काय करायचं, की ती जी काही फ्री ट्रायल संपते, त्याच्या 2 दिवस अगोदरचाच एक रिमाइंडर तुमच्या मोबाईलमध्ये लावायचं, की तुम्ही जे सबस्क्रिप्शन घेतलं ते कॅन्सल करण्यासाठी, बरोबर? आणि दुसरी गोष्ट काय आहे, की ते ॲप जे तुम्ही वापरताय, तर त्यावेळेस वापर करतेवेळेस सुरुवातीलाच तुमच्या लक्षात येते, की आपल्या हे कामाचं आहे किंवा नाही किंवा आपण याला कंटिन्यू वापरणार आहे किंवा नाही. जर लक्षात आलं, तर तेव्हाच कॅन्सल करून टाकायचं, बरोबर? आणि याही पलीकडे जाऊन सगळ्यात महत्त्वाचं आणि खूप ज्याला आपण म्हणू शकतो, की फायदेशीर, जेव्हा तुम्ही पेमेंट करता किंवा तुमचे जे काही बँक डिटेल असेल, यू-पी-आय डिटेल असेल, हे तुम्ही देता जेव्हा तुम्ही सबस्क्रिप्शन घेता म्हणजे फ्री ट्रायलचं पण. तर त्यावेळेला जेव्हा तुम्ही पेमेंट करता, त्यावेळेला ते पेमेंट झालं किंवा ते रिफंड पण तुम्हाला आलं. त्यानंतर लगेचच काय करायचंय, की तुमच्या जे काही बँकिंग ॲप असेल किंवा यू-पी-आय ॲप असेल, जसं की फोनपे, गुगल पे, त्यामध्ये जायचं आणि त्या पर्टिक्युलर जे काही तुमचं पेमेंट आहे, त्याची जे ऑटो पे सेटिंग तुमची ऑन झालेली आहे, ती कॅन्सल करायची. सगळ्यात महत्त्वाचं. तर त्यावेळेला काय होईल, मग पुढच्या वेळेस जे काय तुमचे चार्जेस कटणार आहेत, ते कटणार नाही. आता बघा, बऱ्याच वेळेला काय होतं, 7 डेज फ्री ट्रायल असते आणि मग 7 दिवस संपले, की मग त्यांचे पर मंथ चार्जेस असतात. ₹400, ₹500, ₹300 आणि मग 1 दिवस जरी लेट झाला, 7 दिवस संपले फ्री ट्रायलचे, की लगेच काय होतात, तुमच्या ऑटो पेची सेटिंग ऑन असते आणि मग पुढची जी काही अमाउंट आहे ती तुमच्या अकाउंटमधून डिडक्ट होऊन जाते आणि एकदा का ती डिडक्ट झाली, तर मग तुम्ही त्याला काहीही करून परत घेऊ शकत नाही. कारण की तुम्हीच ती ऑन केलेली असते. बरोबर? त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं, कधीही तुम्ही कुठलं फ्री ट्रायलचं ॲप घेत असाल किंवा ₹2, ₹5 देऊन म्हणजे कमी चार्जेसमध्ये काही पेमेंट करून तुम्हाला जर काही सबस्क्रिप्शन मिळत असेल काही कालावधीसाठी, तर सगळ्यात महत्त्वाचं पहिलं काम काय करायचं, की ते पेमेंट झाल्यानंतर जे ऑटो पे आहे तुमच्या मोबाईलमधलं, म्हणजेच यू-पी-आय ॲपमधून किंवा बँकिंग ॲपमधून ते काय करायचं, बंद करायचं.
कॅन्सल करायचं. ठीक आहे. आता बऱ्याच वेळेला काय होतं, की फ्री ट्रायल तर नाहीये, पण आपल्याला एखादं सबस्क्रिप्शन घ्यायचं असतं, बरोबर? ते आपल्याला 1 महिन्यासाठी घ्यायचं असतं. मग आपण काय करतो, तेव्हा आपण पेमेंट करतो आणि आपल्याला पुढच्या महिन्यात ते नकोय. आपल्याला माहिती आहे 1 महिन्यासाठीच घ्यायचंय. पण तेव्हा आपण काय होतं, की ती सेटिंग ऑनच असते आणि परत नेक्स्ट मंथमध्ये तुमचे जे काय चार्जेस आहेत ते डिडक्ट होतात. बरोबर? मग सगळ्यात पहिलं काम हेच करायचं, की कुठलेही पेमेंट केले, की तुम्हाला माहिती आहे, की मला परत रिपीट करायचं नाहीये किंवा पुढे करणार का नाही माहिती नाहीये. तर पहिलं काम काय करायचं ते कॅन्सल करायचं. आता हे कॅन्सल कसं करायचं? तर सिंपल आहे. तुम्ही तुमच्या फोनपे, गुगल पेमध्ये जाऊ शकता. तिथे तुम्ही तुमच्या प्रोफाईल आयकॉनवर क्लिक केलं, की तिथेच तुम्हाला ऑटो पेचा ऑप्शन दिसतो किंवा बऱ्याच ठिकाणी पेमेंट मॅनेज किंवा असं काहीतरी ऑप्शन असेल, त्याच्यामध्ये क्लिक करून तुम्हाला ऑटो पेचा ऑप्शन दिसून जाईल. ठीक आहे. तिथे गेल्यानंतर त्याला काय करायचं तुम्ही कॅन्सल करायचं. आता बघा याच्याही व्यतिरिक्त आणखीन काय करू शकता, की बऱ्याच वेळेला फ्री ट्रायल जे आहे ते चुकून पण बऱ्याच जणांकडून होते. ठीक आहे. आणि त्यांच्या लक्षात पण येत नाहीये आणि कधी-कधी काय होतं, की आपण कुठेतरी एखादं पेमेंट करतो आणि आपण विसरून जातोय, की आपण पुढच्या महिन्यामध्ये पण याचे काही चार्जेस कट होऊ शकतात वगैरे हे आपल्या डोक्यात नाही राहत. तर सिंपल आहे. अधून-मधून एखाद्या महिन्यानंतर किंवा जेव्हा तुम्हाला वाटलं, तर त्यावेळेला तुम्ही काय करू शकता, तुमच्या जे काही UPI ॲप आहे त्याच्यामध्ये जाऊन ऑटो पे जे आहे ते एकदा चेक करायचं. मग त्यामध्ये जे तुमचे रेग्युलर तुम्ही ऑटो पेचे सेटिंग्ज केलेले आहेत किंवा जे तुमचे दर महिन्याला पैसे डिडक्ट होतात, त्याच्या व्यतिरिक्त नवीन काही आहे का त्याच्यामध्ये ते बघायचं. असेल तर कॅन्सल करायचं. हा एक बेस्ट ऑप्शन आहे. अदरवाईज सध्या असे भरपूर ॲप्लिकेशन आहेत. डेली वेगवेगळ्या ॲड येतात. फ्री ट्रायल आणि त्यामधून बऱ्याच जणांचे जे काय आहे अकाउंटमधले पैसे डिडक्ट होतात आणि ते बऱ्याच दिवसानंतर लक्षात येतात. तर आय होप तुम्हाला सगळे पॉईंट्स क्लिअर झाले असेल. व्हिडिओ जर उपयुक्त वाटला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि त्याचबरोबर जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.